त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आज मंत्रालयातल्या संदर्भामध्ये आपण एक अतिशय ज्वलंत अशी बातमी आपण सगळ्यांनी पाहिलीच असेल की आदिवासी आमदार आणि आदिवासी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या जाडीवर जी सुरक्षित जाडी आहे, ज्या ठिकाणी यापूर्वी धुळे जिल्ह्याच्या एका शेतकरी बांधवाने मंत्रालयातून उडी मारून आपल्या प्राणांची आहुती दिली होती, त्या ठिकाणी आता पहिल्या मजल्याच्या भागावर एक सुरक्षित जाळी लावलेली आहे आणि त्यावर मंत्रालयातून उड्या घेतल्या आदिवासी आमदारांनी। आणि या उड्या घेण्याचं कारण होतं प्रामुख्यानं की गेली 10 दिवस ते धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि हे धरणे आंदोलन आमदार नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली केलं जात आहे। या धरणे आंदोलनादरम्यान या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना सातत्यानं सांगितलं की तुम्ही आमच्या शिष्टमंडळाला भेट द्या, आमचा प्रश्न ऐकून घ्या, किंवा राज्य सरकारने जी तयारी चालवली आहे म्हणजे धनगर समाज जे आरक्षण आदिवासी समुदायाच्या आरक्षणातून मागतो आहे, त्यासाठी अध्यादेश काढण्याची राज्य सरकारची जी तयारी आहे निवडणुकीपूर्वी, विधानसभा निवडणुकीपूर्वी, त्याला आदिवासी आमदारांनी, आदिवासी समाजाने, आदिवासी कार्यकर्त्यांनी थेट विरोध केलेला आहे। आणि या विरोधाला त्या संदर्भात त्यांनी तसं निवेदनही मुख्यमंत्र्यांना, सरकारला दिलं आणि अशा प्रकारचा आदेश काढू नये आणि तसं ठोस लिखित आश्वासन त्यांना दिलं जावं, अशा प्रकारची त्यांची मागणी राहिलेली आहे। परंतु गेली 10 दिवस स्वतः मुख्यमंत्री यांनी धरणे आंदोलनाला भेट दिली नाही आणि त्याची उद्विग्नता म्हणून या आमदारांनी थेट मंत्रालयातून उड्या घेत त्या सुरक्षित जाळीवर जरी ते पडले असले तरी वयाचा टप्पा आणि ते अंतर पाहता म्हणजे त्यांना काही शारीरिक इजाही झालेल्या आहेत असं म्हटलं जातं की नरहरी झिरवळ यांच्या मानेला झटका बसला आणि त्यांचा रक्तदाबही वाढलेला आहे, अशा प्रकारची माहिती आलेली आहे। पण या सगळ्या प्रश्नावर आदिवासी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या या संघर्षावर यापूर्वी न्यायालयात लढे झालेले आहेत। न्यायालयातील लढ्यांमध्ये धनगर समुदायाला आदिवासी मानण्यास न्यायालयाने थेट आणि स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे। आणि असं असताना हा जरी प्रश्न वारंवार पुढे केला जात असला तरी हा संघर्ष आहे, परंतु या संघर्षात जर सत्ताधारी पक्ष ज्या बाजूने उतरला, समजा आदिवासींच्या ऐवजी आदिवासी समुदायातून आरक्षण देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं आणि त्याला सातत्यानं विरोध होत राहिला, दुसऱ्या बाजूला आदिवासी विभागाअंतर्गत जी सूची क्षेत्र आहे त्यामध्ये पेसा कायद्यानुसार जी नोकर भरती झाली पाहिजे तीही होत नाही आणि त्या ठिकाणच्या सगळ्या नोकर भरती या थांबलेल्या आहेत। म्हणजे पेसा कायदा अंतर्गत ज्या ज्या काही गोष्टी व्हायच्या तेही थांबलेलं आहे, म्हणजे एक प्रकारे आरक्षणाची अंमलबजावणी थांबलेली आहे। या सगळ्यांना घेऊन आदिवासी तरुणांमध्ये, आदिवासी सुशिक्षितांमध्ये एक तणावाचं वातावरण आहे, एक संघर्षशील वातावरण आहे आणि त्याचा दबाव निश्चितपणे आदिवासी राजकीय नेतृत्वावर येतो आहे। आणि म्हणून आज मंत्रालयामध्ये ज्या पद्धतीनं नरहरी झिरवळ, हिरामन खोसकर या आमदारांनी उड्या घेतल्या, त्यावरून हा सामाजिक दबाव त्यांच्यावर कसा कार्य करतो आहे ही याची एक झलक आहे। परंतु राज्यामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावर 2 समुदायांना झुलतं ठेवण्याची जी प्रक्रिया सत्ताधाऱ्यांकडून जो केला जातो आहे त्यामधून सामाजिक संघर्ष वाढतो आहे, त्यामधून सामाजिक न्याय निर्माण होण्याची स्थिती दिसत नाही। एका बाजूला मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन सुरू आहे, दुसऱ्या बाजूला ओबीसींचं आरक्षण बचाव आंदोलन सुरू आहे, एका बाजूला नुकताच म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच ज्यावर न्यायालयानं जो निर्णय दिलेला होता स्पष्ट शब्दात धनगर समुदायाला आदिवासींमधलं आरक्षण देता येणार नाही असं म्हटलेलं होतं, पण तोच प्रश्न मुख्यमंत्र्यांनी हाताळला आणि त्यावर धनगर समुदायाला त्यांनी आश्वासन दिलं आणि आदिवासी समाज अस्वस्थ झाला। आणि हा संघर्ष म्हणजे आदिवासी विचारवंतांचं म्हणणं असं आहे की या संदर्भामध्ये आदिवासी जमातीच्या यादीमध्ये कोणत्याही समुदायाला सामील करण्याचा अधिकार हा ना राज्य सरकारला आहे ना अन्य केंद्रीय मंत्रिमंडळाला आहे, हा अधिकार थेट संसदेलाच आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे संसदेशिवाय यामध्ये कोणीही काही हस्तक्षेप करू शकत नाही, हा आदिवासी विचारवंत आणि कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे। परंतु हा लढा धनगर समुदाय ही लढत आहे, त्यामुळे या लढ्यामध्ये केवळ संघर्ष होतो आहे, सामाजिक न्याय होताना दिसत नाही। त्यामुळे लवकरच महाराष्ट्र यामध्ये सामाजिक न्याय पाहिल
आणि सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीनं म्हणजे निवडणुका लक्षात घेऊन दोन समाजामध्ये हा तणाव निर्माण होण्याची जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर वेळीच ते नियंत्रण आणतील अशी दोन्ही समुदायांना अपेक्षा आहे. बघूया काय होतं. आदिवासी आमदारांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या त्यागाची एक परिसीमा मंत्रालयाच्या आंदोलनातून दाखवली आहे त्याचा निश्चित काय परिणाम होतो हे आपल्याला येत्या काही दिवसात दिसेलच. बघूया या संदर्भात आगामी काळात काय घडामोडी होतात आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होतो हे आपल्याला लवकरच दिसेल. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पाहिला. याला शेअर करा आणि आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.